हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. राज्यातल्या 23 नगर परिषदा तर नगरपंचायतीसाठी आज मतदान. दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. अंबरनाथच्या चिखलोलीत मतदान केंद्रावर गोंधळ. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा शिवसेनेचा आरोप. शिवसेना भाजपात जागावाटपावरून रस्सीखेच. मुंबईत ठाणे संभाजीनगरमध्ये जागावाटपाचा तिढा. सन्मानजनक जागा न मिळाला स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा इशारा. अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थावर युतीची चर्चा. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. कोकाटेंची अटक टळली. माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू. कोकाटेंना 4 ब्लॉकेज असल्यानं बायपास करण्याचा सल्ला. माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स. दादांनी टाळलेत मीडियाचे प्रश्न. आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाकी. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं नमस्कार, स्वागत. मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य निवडणूक आयोगानं स्थगित केलेल्या बारामती, अंबरनाथसह राज्यातल्या 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. तर 76 नगरपालिका आणि नगरपंचायतींमधल्या नगरसेवक पदाच्या 154 जागांसाठी देखील आजच मतदान होत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर राज्यातल्या 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी 21 डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. नगरपरिषदांचा धुरळा उडलेला आपण बघतोय. 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये आज मतदान होत आहे. तर परवा म्हणजे 21 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठीची जय्यत तयारी निवडणूक आयोगानं राज्यभर ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणी आपण केलेली पाहतोय. सकाळपासूनच मतदारांनी देखील या उत्सवामध्ये, लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवण्यास सुरुवात केलेली आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था देखील पोलिसांनी ठेवलेली आपण बघतोय. दिग्गजांची यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या नगरपरिषदा आहेत, नगरपंचायती आहेत, त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहेत. त्याचबरोबर नेत्यांच्या देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तर अंबरनाथच्या चिखलोली या परिसरातल्या प्रभाग क्रमांक 5च्या मतदान केंद्रावर गोंधळ झालेला आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि छेडछाड केलेल्या मशीन बदलण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मशीनचा सील कायम असल्याचं म्हटलंय. जर काही छेडछाड केली असेल तर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलंय. तर आतमध्ये बघतो तर सगळ्या मशीन ओपन होत्या. कारण हा माझ्यासाठी धक्काच होता, कारण याच्यापूर्वी खूप निवडणुकीचं काम केलेलं आहे. तर या सकाळी 6:30 वाजल्याशिवाय जेव्हापर्यंत निवडणूक प्रतिनिधी, जो उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा आपला जो पोलिंग एजंट तो असल्याशिवाय मशीन कधीच ओपन होत नाही. या ज्या मशीन ज्या ओपन केल्या त्या सगळ्या 6च्या 6 मशीन बदलण्यात याव्या आणि जे अधिकारी याच्यात आहेत त्या अधिकाऱ्यांच्या हातून जी चूक घडलेली आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करण्यात यावी. आता आम्ही जी बूथवरचं बघितलं तर तिथलं तर सील सगळे कायम आहेत, कुठलंही सील काढलेलं नाही आहे मशीनचं. तर साहीच्या साही बूथवरचं ते चेक करून जेव्हा त्यांचा अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचे निर्देश देण्यात येतील. तर अंबरनाथमध्ये आज मतदान होत आहे आणि अशामध्येच कोहोजगाव या परिसरातल्या एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमलेले होते. हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातला आणि या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातल्या महिलांना बाहेर काढलं. या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का याची चौकशी आता केली जाते. मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे.
बुलढाण्यातल्या देऊळगाव राजा नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आहे. तर शेवगावमधल्या 2, खामगावमधल्या 4 आणि जळगाव जामोदमधल्या 3 प्रभागात आज मतदान होणार आहे. देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदासाठी 3 महिला उमेदवार तर सदस्य पदासाठी 77 उमेदवार रिंगणात असून एकूण 80 उमेदवारांचा फैसला 29,300 मतदार करणार आहेत. या निवडणुकीत ऐनवेळी अनेक उमेदवारांनी केलेले पक्ष बदल आणि बदललेली राजकीय समीकरण यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम बघायला मिळतोय. तर स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि जिल्ह्यामध्ये तापमान घसरलं असून कडाक्याची थंडी पडत आहे आणि या थंडीमुळे देखील नागरिकांचा मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येतोय. फुलंब्री नगरपंचायतसाठी मतदान केंद्रावर नागरिकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय माझे सहकारी अविनाश कानडजे यांनी. ही फुलंब्रीमधली दृश्य आपण बघतोय. सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली आहे मतदान करण्यासाठी. कडाक्याची थंडी पडली आहे मात्र याचा कुठेही परिणाम उत्साह कमी झालेला नाहीये. प्रत्येक जण आपलं मतदान केंद्रावर जाऊन मत देण्यासाठी उत्सुक असलेला आपण बघतोय. भल्या मोठ्या रांगा या सगळ्या मतदारांनी लावलेल्या आहेत कारण लोकशाहीचा हा उत्सव आणि या उत्सवात सहभागी होण्यासाठी सगळेच नागरिक मतदान केंद्राबाहेर रांगा लावताना आपण बघतोय. फुलंब्रीमधल्या छत्रपती संभाजीनगरच्या या परिसरातली ही सगळी दृश्य आहेत. आज 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. स्थगिती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज मतदान होईल असं जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे. जय्यत अशी तयारी केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरची आपण ही दृश्य बघतोय. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री या ठिकाणी देखील आज मतदान पार पडतंय. भल्या पहाटेपासूनच सगळ्याच नागरिकांनी इथे रांगा लावलेल्या आहेत कारण प्रचंड थंडी इथे आहे मात्र याचा कुठेही परिणाम या मतदारांवर झालेला नाहीये. स्थगित झालेल्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. मी सध्या फुलंब्री नगरपंचायत ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते त्या मतदान केंद्रावर आहे. फुलंब्रीमध्ये आपण जर बघितलं तर कडाक्याची थंडी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तरी देखील सकाळी 7:30लाच या पद्धतीनं मतदारांनी रांगा लावलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जनजागृती मतदारांमध्ये या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळते कारण कडाक्याची थंडी आहे आणि एवढ्या थंडीमध्ये देखील सकाळीच मतदारांनी आता मतदानाला सुरुवात केली आहे. आपण जर बघितलं तर 7 ते 7:15 दरम्यानच मतदानाला सुरुवात झाली आहे आणि कशा पद्धतीचं आपण बघू शकतो की नागरिक मतदानासाठी या ठिकाणी आपल्याला जमा झालेले दिसत आहेत, रांगेमध्ये लागलेले दिसून येत आहेत. काय सांगाल, सकाळीच पहिलं मतदान करतात? सर, मतदान म्हणजे नागरिकांचा कर्तव्य आणि हक्क असतो, त्यामुळं आज लवकर आम्ही आलेलो. तर मतदान करून परत इतरही नागरिकांना आपण संदेश द्यावा की मतदान हे सर्वांनी केलंच पाहिजे. त्यामुळं आपली लोकशाही कुठेतरी प्रगत होईल असं मला वाटतं. एवढ्या थंडीतही एवढ्या सकाळी मतदान करतात? हो सर, कारण की बादमध्ये मग बाहेर जायचं, कामाला जायचं, त्याच्यामुळे सकाळी मतदान करून दिलं खूप घेऊन जातं. आपण जर बघितलं तर संपूर्ण मतदान केंद्रावरच आपल्याला मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. सकाळपासूनच ही गर्दी या ठिकाणी दिसून येते आणि मतदारांमध्ये जनजागृती तितकीच दाखवून देते. मतदान आपला हा अधिकार आहे आणि तो बजावण्यासाठी सगळ्यांनी यावं असं देखील आव्हान मतदार करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातल्या तळेगाव इथल्या नगर परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला आता सुरुवात झाली आणि एकूण 28 जागा असलेल्या या नगर परिषदेमध्ये 19 नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत. तर पहिल्या टप्प्यात 4 जागांसाठी मतदान झालंय. उर्वरित 5 जागांसाठी मतदान आता सुरू झालेलं आहे. तळेगाव इथल्या वेगवेगळ्या 20 मतदान केंद्रांवर शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आपण पाहतोय. मावळ तालुक्यात सध्या तळेगाव नगर परिषदेमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आता सुरुवात झालेली. आपण जर पाहिलं तर 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. नगर परिषदेच्या 2, 7, 8 आणि 10 या प्रभागातील नगरसेवक पदाच्या एकूण 5 जागांसाठी मतदान होत आहे. 4 प्रभागामध्ये 20 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या एकूण 14 प्रभाग असून प्रत्येक प्रभागात 2 नगरसेवक असे एकूण 28 नगरसेवक निवडून येणार आहेत. खरं तर 28 जागापैकी 19 उमेदवार याआधी बिनविरोध निवडून जे आले आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 4 जागांसाठी निवडणूक झाली तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच आज उर्वरित 5 जागांसाठी निवडणूक होत आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर जे वृद्ध मतदार आहेत ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत आणि उद्या जी आहे ती मतमोजणी आहे.
खरं तर मतदार राजाचा कौल नेमका काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान साहेब, न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, तळेगाव.